पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रालोआ शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक. आगामी विधानसभा निवडणुकाही एकत्रितपणे लढवण्याचा रालोआच्या नेत्यांनी व्यक्त केला निर्धार. 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं उद्या नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. राज्य सरकारकडून संमेलनाला एकूण 4 कोटी रुपयांच्या निधीची मदत. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून परवेश वर्मा यांनी आणि 5 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. मोदी सरकारनं ईशान्य भारताला अष्टलक्ष्मी म्हणून प्रतिष्ठा मिळवून देत दिल्लीशी असलेला दुरावाही कमी केला. युनिटी उत्सव कार्यक्रमात अमित शाह यांचं प्रतिपादन. OTT प्लॅटफॉर्म्सनी भारतीय कायदे आणि नीती संहितेचं पालन करण्यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जारी केली मार्गदर्शक तत्त्व. सफाई कामगारांना सुरक्षितता देण्यासाठी तसंच त्यांच्या जीवहानीचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाची नमस्ते योजना. सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधल्या ऑरिक सिटीमध्ये कौशल्य विकास केंद्र आणि स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर उभारण्याची केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची घोषणा. 1995च्या सदनिका बनावट कागदपत्र प्रकरणी नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना ठोठावली 2 वर्षांची शिक्षा. जामीन मंजूर. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नॉर्वेचा आरमन ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, तर मराठी चित्रपट स्पर्धेत रावबा गजमल यांच्या सांगळा चित्रपटाला संत तुकाराम चित्रपट पुरस्कार. आणि ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशच्या 229 धावांचा पाठलाग करताना भारत सुस्थितीत. मोहम्मद शमी ठरला सर्वात जलद 200 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज. नमस्कार.